पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज सर्व शेतकऱ्यांना एकूण 1,930 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून अखेर आता निर्णय घेतला आणि आज शेतकऱ्यांची मोठी लॉटरी लागली। 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायला आता सुरुवात करण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने दिली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये वारंवार येत असेल, परंतु आता नमोचा 8वा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने आज दुपारी 1 वाजता बैठक घेतली। त्याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारने आता दिली आहे। राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही हप्ते 2,000 करून टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। बघा आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। अखेर आता मुहूर्त लागला आहे। बऱ्याच दिवसापासून मुहूर्तच लागला नव्हता। मागे महाराष्ट्राचे डिप्टी सीएम अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता रखडला होता, परंतु शेतकरी बांधवांनो आता सर्व काही सुरळीमध्ये सुरू आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आज बैठक झाली आणि त्याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण निर्माण झालं आहे। हो शेतकरी बांधवांनो, हे पैसे सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी मिळणार नाही। सरकारने सांगितलं आहे तुम्हाला रक्कम तर मिळणार, परंतु सर्व महाराष्ट्रामध्ये आज निधी जमा केला जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे, हे लक्षामध्ये ठेवा। पैशांच्या वाटपाची ही प्रक्रिया आता महिनाभर चालणार असून सरकारने 3 टप्पे आता जाहीर केले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, टोटल 3 टप्प्यांमध्ये हे वितरण आता सरकारच्या माध्यमातून पार पडत आहे। आणि या वितरणाच्या माध्यमातून सरकारने आता जो काय निधी सोडलाय तो डायरेक्ट सरकारने या निधीमध्ये काही अशी अडचणी आणली आहे ज्या अडचणीमुळे सर्व जिल्ह्यामध्ये हा निधी येणार नाही। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने काही अटी लावली आहे। स्पष्टपणे जर बोलायचं झालं, हा निधी शेतकऱ्याला मिळणार, परंतु पहा काही अटींचे पालन तुम्हाला करावे लागणार। त्याच नंतर आज महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांची संख्या पाहता फक्त 15 जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला आणि आता टप्प्याटप्प्याने वितरण पार पडणार। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन बघा, 15 जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली। बघा या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे। जर नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारने आता निर्णय घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्याचे नियोजन सध्या केले आहे। तांत्रिक अडथळे आणि सर्व्हरवरील लोड आणि ताण टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय सरकारने आज घेतला आहे। यामुळे आज केवळ 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही जमा होणार। सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला
यामुळे बँकांमध्ये मोठी गर्दी होणार नाही. बघा, सरकारने सांगितलं आहे जर एकाच वेळी आणि एकाच टायमिंगला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले तर अडचण येणार. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असा निर्णय सरकारने आता घेतला आहे. पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणताही तांत्रिक त्रास होणार नाही असं देखील सरकारने सांगितलंय. आज दुपारी 1 वाजल्यापासून ही बैठक पार पडली. त्याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला. तुमचा जिल्हा जर पहिल्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला रात्री उशिरा का होईना परंतु रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही मेसेज येणार. कारण की बघा, सरकारने सांगितलं आहे रात्रीपर्यंत कोणीही वंचित राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांची नावे या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आली अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा निधी व PM किसान योजनेचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, कमी लोकसंख्या असलेल्या काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यामध्ये आले आहे. बँकांचे काम सुरळीत चालावे यासाठी ही विभागणी केली असून त्यानुसार आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. सरकार आता केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच लाभ देणार असं सरकारने सांगितलंय. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन अटी सरकारने घातली आहे. जे शेतकरी या नियमांमध्ये बसत नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या अटी घातल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. कारण की जर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला हप्ता नाही मिळाला तर ही अडचण आहे. सरकारने काही अटी सांगितल्या ज्या की तुम्हाला पूर्ण करावी लागतील तरच तुम्ही पात्रतेमध्ये बसणार. गैरफायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आता सरकार कडक तपासणी सुरू करत आहे आणि जे शेतकरी अपात्र ठरत आहे त्यांना आता यादीमधून कापलं जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, ज्यांचे उत्पन्न सरकारने सांगितलंय 2.5 लाखांच्या वर आहे अशा शेतकऱ्याला या योजनेमधून वगळले जात आहे. आता तुमचे उत्पन्न किती आहे? सरकारने सांगितल्यापेक्षा मर्यादेच्या वर आहे का खाली आहे हे तुम्हाला माहीत. जर सरकारने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा खाली जर तुमचं उत्पन्न असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. दुसरं म्हणजे पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची मशिनीद्वारे तपासणी सुरू केली जात आहे. अशा महत्त्वाच्या तांत्रिक काही अटी घातली आहे ज्यामुळे शेतकरी अपात्र ठरत आहे. बघा, आता या महत्त्वाच्या अटी का तर लक्षामध्ये ठेवा की काही शेतकऱ्याला शेती पण नाही, त्यांना 18 ते 20 फूट या ठिकाणी शेतीचीच जमीन आहे तरी त्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे किमान शेतकऱ्याकडे 40 गुंठे किंवा 20 गुंठे तरी कमीत कमी शेतीचं क्षेत्र असावं तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हावा. काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासाठी काही चुकीचे कागदपत्र तयार केली आणि ती अपलोड केली. आता अशा शेतकऱ्यांवर कारवाई होणार. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचं ठरविलंय त्यांना भेटणार नाही. ही योजना केवळ अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने सुरू केली आहे. सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्याला मर्यादेपेक्षा जास्त जमीन आहे, म्हणजे की बघा, जर तुम्हाला 10 एकर 15 एकर 20 एकरपर्यंत जमीन असेल तरी देखील तुम्हाला नमो शेतकरी योजना व PM किसान योजना या दोन्ही योजनेचे लाभ मिळणार नाही. कारण की तुम्ही वगळले जाणार. सरकारने सांगितलं किमान 10 एकरच्या आतमध्ये जमीन असावी तरच या योजनेचा लाभ मिळणार. सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली. अगदी एका मिनिटामध्ये यादी जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने ज्या अटी घातल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. एकाच कुटुंबामधील अनेक सदस्य काही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर ते आता बंद होणार. रेशन कार्डची तपासणी करून अशा कुटुंबाची वेगळी यादी तयार केली आहे.
कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ मिळावा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, सरकारने सांगितले आहे आता कायमची जी नावे कमी केली जातील, बघा सरकारने सांगितलं ती नावे पुन्हा रिकवर होणार नाही. त्यामुळे आत्ताच लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. सरकारने सांगितलंय जे पालन करणार नाही अशांवर सरकार कारवाई देखील करू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अटी अत्यंत महत्त्वाच्या आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेत आहोत ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, सरकारने सांगितलं आहे श्रीमंत शेतकऱ्याला निधी मिळणार नाही. सरकारने फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठीच ही योजना सुरू केली. 10 एकरच्या वर तुम्हाला शेत नसावं. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची अट जाणून घ्या. ही महत्त्वाची अट आहे कारण भरपूर शेतकरी येथे चुका करतात आणि त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता भेटत नाही. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता फक्त 1 मिनिट लक्ष देऊन बघा. चुकीच्या मार्गाने जर तुम्ही फार्मर आयडी किंवा बनावट रेशन कार्ड बनवणाऱ्यांकडून जर कार्ड असेल तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. ज्यांनी चुकीचे फार्मर आयडी कार्ड काढून दिले अशांवर देखील कारवाई होऊ शकते. अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला कायमचे अपात्र केले जात आहे. त्यांना 1 पण रुपया मिळणार नाही. या कडक निर्णयामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुरक्षितपणे जमा केला जात आहे. आता आपण आज लाभ मिळणाऱ्या पहिल्या जिल्ह्यामधील बघा, सरकारने सांगितलं आहे आता या ठिकाणी जो काय पहिला जिल्हा सांगितला आहे 15 जिल्ह्यांची यादी टोटल आहे. बघा, जो आज पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बात आहे. बघा, आता जर तुम्ही औरंगाबादमधून सोयगाव, सिल्लोड, बघा फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण, बघा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील 4,000 रुपये जमा होणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला. आणि बघा, नंतरचा जिल्हा आहे जळगाव. बघा, जळगाव जिल्ह्यामधील सरकारने सांगितलं अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांचा समावेश सुद्धा सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आता केला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा येतोय तो म्हणजे की जालना जिल्ह्यामधीलच अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, बघा परतूर, मंठा आणि जाफराबाद या तालुक्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी सरकारने केली आहे. तसेच बघा, पुढील जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अक्राणी या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचा लाभ आता जमा केला जात आहे. सरकारने जिल्ह्याची यादी तर सांगितली परंतु तालुक्यांची पण यादी आता सांगितली आहे. पुढील जिल्हा पाहून घ्या तो म्हणजे की नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर, भोकर, बिबोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज रक्कम जमा केली जात आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, बीड आणि गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या भागातील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी सरकारने निश्चित केली आहे. त्यानंतर बघा, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, बघा सरकारने सांगितलं आहे देऊळगाव, राजा, बघा नांदुरा, मलकापूर आणि मेकर, बघा या भागामध्ये आज निधी जमा होणार. सरकारच्या माध्यमातून तालुक्यांची पण यादी सांगितली. आता बघा, पुढच्या क्रमांकाचा जिल्हा येतोय तो म्हणजे की लातूर जिल्ह्यामधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट आणि शिरूर, बघा अनंतपाळ या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, हेच महत्त्वाचे जिल्हे आहे. यादी अजून संपलेली नाही कारण की बघा
15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज वितरण केलं जात आहे. लक्षपूर्वक बघा, फक्त काही 1 मिनिटं. धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर, भूम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा आणि उमरगा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील. परभणी जिल्ह्यामधील जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, त्यानंतर गंगाखेड आणि पालम या तालुक्यांचा सुद्धा पहिल्या यादीमध्ये सरकारने समावेश केला आहे. नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव, बागलाण बघा, त्यानंतर आहे कळवण, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर आणि येवला या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा निधी आज जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की अहमदनगर जिल्ह्यामधील संगनेम, अकोला बघा. आता सरकारने सांगितल्यानुसार कोपरगावचा देखील समावेश झाला आहे, अकोलेचा देखील समावेश झाला आहे. बघा, श्रीरामपूर, राहुरी आणि शेगाव या देखील भागामध्ये निधी मिळणार. त्यानंतर पाथरी बघा, या तालुक्यातील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी निश्चित झाली आहे. आता बघा, सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा, माठा, बार्शी, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि बघा मंगळवेढा या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज लाभ जमा केला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ बघा, सरकारने या ठिकाणी तालुक्यांची पण यादी आता सांगितली आहे. हातकगंगले, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी आणि कागल या तालुक्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा केले जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. बघा, अकोला जिल्ह्यामधील तेल्लारा, बाळापूर, पातूर, बार्शी बघा, आता या ठिकाणी बार्शी टाकळी संपूर्ण नाव आहे. मूर्तिजापूर आणि अकोट या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होणार. पहिल्या टप्प्यासाठी या तालुक्यांना समाविष्ट करण्यामध्ये आले आहे. सर्व 15 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचे वाटप होणार असून शेतकऱ्यांची चिंता आता दूर केली जाणार आहे. आज या ठिकाणी मॅसेज न आल्यास काळजी करू नका, कारण येत्या काळामध्ये पुढील टप्पे वितरित होणार आहे. ज्या जिल्ह्यांचे नाव आज यादीमध्ये आले नाही तरी पण तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जर ज्या जिल्ह्यामध्ये राहत असताल पहा, त्या जिल्ह्यामध्ये निधी नक्कीच येणार, कारण की पुढील यादी आता सरकार सांगितली आहे. बघा, तुमचे नाव यादीमध्ये आले का नाही, जर आलं नसेल तर काळजी अजिबात करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये कृषी विभागाकडून संदेश पाठवायला सुरुवात देखील होईल. नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आज जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आणि शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर 100% तुम्हाला आता रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लाभ मिळणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ताज्या अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.